महत्वाची बातमी, लोकसभेच्या निकालाआधीचा कल। आज TV9 मराठीवर एक्झिट पोल तुम्ही पाहू शकणार आहात। तर TV9 मराठीवर एक्झिट पोलचे आकडे संध्याकाळी 5 वाजल्यापासून तुम्हाला पाहता येतील। महाराष्ट्रामध्ये कुणाचा जोर, महायुती की महाविकास आघाडी? महाराष्ट्रामध्ये 48चा आकडा हा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि 3 दिवसानंतर निकाल लागतोय। प्रत्येक राजकीय पक्षाची धाकधूक जी आहे ती वाढलेली आहे। अवघे 5-5.5 तास राहिलेले आहेत एक्झिट पोल येण्यासाठी आणि 3 दिवसांना निकाल। राजकीय विश्लेषक अनिल थत्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। थत्तेजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीवर। माझा पहिलाच प्रश्न हा आहे की महाराष्ट्रामधलं चित्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे, म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आणि भाजपनं सर्वाधिक जोर लावलेला आहे। तुमचा अंदाज काय, महाविकास आघाडीला आणि महायुतीला किती जागा मिळू शकतात? माझ्या अंदाजाप्रमाणे 37 ते 40 जागा या महायुतीला मिळतील। अर्थातच उरलेल्या जागा या महाआघाडीला मिळतील। मी बराच अभ्यास केलाय, त्याच्या आधारे आपल्याशी बोलतोय। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना, महाराष्ट्रामधल्या अशा 13 जागा आहेत ज्या ठिकाणी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। तर त्या ठिकाणी काय अंदाज तुमचा आहे? मला असं वाटतं की जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे तिथे देखील शिंदे गटाला जास्त जागा मिळतील। याचं कारण असं आहे की उद्धव यांचा जो मेन फोर्स होता, ठिकठिकाणचे आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, तो आता त्यांच्या बरोबर नाहीये आणि ती त्यांची शक्ती आहे। शेवटी नेता एकटा काही करत नाही, त्याचे अनुयायी करतात, कार्यकर्ते करतात। 40 आमदार आज इकडे आहेत, त्यांचा नाही म्हटलं तरी जोर राहील। त्यामुळे शिंदे गटाच्या 1-2 जागा मला धोक्यात दिसतात, पण अन्यथा असं वाटतं शिंदे गटाला त्यांनी 15 जागा दिल्या आहेत तर 12 पर्यंत तरी शिंदे गट जाईल, 10 ते 12 पर्यंत। हिंगोली, रामटेक आणि यवतमाळ या ठिकाणी शिवसेनेचे खासदार जे आहेत ते मागच्या वेळेला निवडून आलेले होते। यंदा शिंदे गटाला त्या जागा बदलाव्या लागलेल्या आहेत। साहजिकच भाजपनं जो सर्वे केलेला होता त्यानुसार शिंदे गटाला त्या जागांवर आपले उमेदवार बदलावे लागले। तर याचा फटका हा शिंदे गटाला बसू शकतो की फायदा होऊ शकतो? नाही, उमेदवार बदलल्याचा फायदा नक्की होईल। याचं कारण अँटी एक्वेन्सी जो एक फॅक्टर असतो तो थोडासा हे होईल आणि कुणी 5-10 वर्ष आमदार खासदार राहिला की त्याच्या विरुद्ध नाही म्हटलं तरी असंतोष असतो। त्यामुळे आणि ते संवेदनशील त्या 3 जागा होत्या ज्या भाजपच्या मते येणार नाहीत जर विद्यमानाला तिकीट दिलं तर। त्यामुळे त्यांनी भाजपचा सल्ला ऐकला शिंदेंनी, हे चांगलं झालं आणि त्यामुळे चान्सेस वाढले असं मी म्हणेन। थत्तेजी, तुम्ही असं म्हणता की 37 ते 40 जागा महायुतीला, वंचितचा फॅक्टर किती महत्वाचा आहे या ठिकाणी? आणि मनसेनं जो पाठिंबा दिलेला आहे महायुतीला, बाहेरून पाठिंबा दिलेला आहे, तर त्याचा फायदा होऊ शकतो? हो नाही, माझ्या मते मनसे ना जमेत ना खर्चात आहे। कारण मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुठे काही मनापासून काम केलेलं मला तरी दिसलं नाही। माझं बऱ्यापैकी लक्ष होतं, माझ्या मित्रांच्या मार्फत पण होतं, पण स्टेज शो व्यतिरिक्त किंवा राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांव्यतिरिक्त मनसेवाले मनापासून उतरले असं कुठे दिसलं नाही। आपलं शो पुरतं म्हणजे आहोत आम्ही एवढ्या पुरतंच होतं, मनापासून नाही उतरले। आता ठाणे आणि कल्याण, डोंबिवली तर मी इथेच राहतो त्यामुळे मला माहिती आहे, इथेही मनसेवाल्यांनी मनापासून कुठे भाग घेतला, काम केलं असं दिसलं नाही। त्यामुळे मनसेचा फायदा असं काही होणार नाही। जे विरोधात होते 19 साली तेव्हा तोटा झाला नाही, 41 जागा आल्या, त्यामुळे आताही फायदा होईल असं मला काही वाटत नाही। आणि वंचित बाबतचा तुमचा अंदाज काय सांगतो? नाही, वंचितची ना मला असं गेल्या वेळेला दिसलं होतं आपल्याला की त्यांच्यामुळे काही जागा गेल्या म्हणून, पण मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने यावेळेला खेळ केला किंवा खेळखंडोबा केला किंवा पोरखेळ केला त्यांच्यामुळे त्यांची, आंबेडकरांची क्रेडिबिलिटी खूप घसरत गेली। स्वतः वैयक्तिक आंबेडकर हे माझे मित्र आहेत आणि त्यांच्याबद्दल मला कौतुक आहे, आदर आहे, पण मीही अखेर त्यांना मी म्हटलं की ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवातीपासून एकदा शिवसेना, मग काँग्रेस नको, मग राष्ट्रवादी नको, मग चालेल, मग आम्हाला इतक्या जागा, म्हणजे तुम्ही ही युती मोडायचीच, कुठल्याही परिस्थितीत या आघाडीमध्ये जायचं नाही हे आधी ठरवलं आणि आपला उपयोग भाजपला कसा होईल असा जो तुमच्यावर आरोप केला जातो तो सिद्ध करत गेला तुमच्या वर्तनाने। मी माझ्या दलित मित्रांशी किंवा यांच्याशी बोललो, ते पण म्हणाले की यावेळेला जेवढी क्रेडिबिलिटी आंबेडकरांनी घालवली त्या पार्श्वभूमीवर फार मोठ्या प्रमाणावर ते नुकसान करू नाही शकणार।
आणि थोडासा देश पातळीवरचा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते. 400 पारचा नारा दिला गेलेला आहे, तुमचा अंदाज काय सांगतो? एनडीएला होय. किती जागा आणि इंडिया आघाडीला किती होय. जागा? माझा मी 350 ते 350 जागा या आपल्या एनडीएला देतो आणि अर्थात उरलेल्या जागा या उर्वरित लोकांमध्ये जातील असं गृहीत धरतो. पण 350 350च्या पार ते जाणार नाही. 400 पारचा नारा जरी असला तरी पण 350 350च्या दरम्यान जातील असं माझा एक खूप वाचलंय मी, तुमच्यासारखे सगळे चॅनल पाहिलेत, युट्यूब पाहिलेत, वाचलंय लोकांचं. 350 350 जातील असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद थत्तेजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुमचा अंदाज नेमका काय आहे ते आम्हाला सांगण्यासाठी, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि आता काही तासामध्येच एक्झिट पोल जो आहे तो समोर येईल. 3 दिवसांनी निकाल आहे, पाहूयात नेमकं काय होतं. धन्यवाद.